सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम अशा आपल्या मायभूमीचं स्मरण करण्याचा आणि तिरंग्याला सलाम करण्याचा आजचा दिवस. दोन सर्वात मोठ्या राष्ट्रीय सणांपैकी एक. दिल्लीच्या कर्तव्यपथापासून ते एखाद्या गल्लीतल्या छोट्याशा मैदानापर्यंत, देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत राष्ट्रध्वजाला सॅल्यूट करताना आज अभिमानाचा क्षण सर्वांनीच अनुभवला असेल. आजच्या 0 आवर आपण बघूयात प्रजासत्ताक दिनाची काही चांगली क्षणचित्र आणि हो, काही ठिकाणी झालेले किरकोळ वादही. त्यासाठी मी पूर्वी भावे तुमचं स्वागत करते. 0 आवरच्या प्रेक्षकांना 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छाही देते. नवी दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीमध्ये कर्तव्यपथावरती भारतीय सैन्य दलाची ताकद आणि संस्कृतीचा मिलाफ दाखवणारं देखणं संचलन झालं. यंदा 1-2 नव्हे तर 27 देशांचं प्रतिनिधित्व करणारे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले. युरोपीय काउन्सिलचे प्रेसिडेंट अँटोनियो कोस्टा आणि युरोपीय महासंघाच्या प्रेसिडेंट उर्सुला वॉन डेर लेन. तर राज्याचा मुख्य कार्यक्रम झाला प्रथेप्रमाणे शिवाजी पार्कामध्ये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर पोलीस, अग्निशमन दल आदी पथकांचं देखणं संचलन पार पडलं. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदन सोहळ्याला उपस्थिती दाखवली, तर पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजारोहण केलं. हा पण अपवाद होता बुलढाण्याचा. तिथे ध्वजवंदनाच्या शासकीय कार्यक्रमाला ना पालकमंत्री पोहोचले ना जिल्ह्यातले आणखीन कोणी मंत्री. त्यामुळे मग प्रथेला बगल देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडला. घडलं ते योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? त्यासाठीच आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्हाला सोशल मीडियावरती प्रतिक्रिया देता येतील आणि कौलही देता येईल. तेव्हा आमचा आजचा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला. 0 आवरचा आजचा प्रजासत्ताक दिनानिमित्तचा प्रश्न आहे. बुलढाण्यामध्ये 4 मंत्री असताना ध्वजवंदनाला एकही हजर नाही. मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्र्यांवरती कारवाई करावी असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. आता बुलढाण्यामध्ये नेमकं काय घडलं आणि त्याचं कारण काय आहे हे पुढे बघूयात. पण सर्वात आधी मुंबईमध्ये शिवाजी पार्कमधल्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याची काही क्षणचित्र बघूया. राज्यातल्या या मुख्य सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिरंगा फडकवला गेला. तत्पूर्वी ओपन जीपमध्ये मुख्यमंत्र्यांनी सुरक्षा दलांची मानवंदना स्वीकारली. ध्वजारोहणानंतर झालेल्या परेडमध्ये पोलीस, अग्निशमन दल, राज्य राखीव दलाच्या पथकांबरोबरच नौदल, एनसीसीच्या जवानांनीही शिस्तबद्ध संचलन केलं. तसंच विविध खात्यांच्या चित्ररथांमधनं राज्याच्या संस्कृतीचं आणि शक्तीचं दर्शन घडलं. संचलनानंतर झालेल्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी राज्यातल्या शेतकऱ्यांचं जीवन सुखी करण्यासाठी काम करण्याची ग्वाही दिली आहे. पाहूयात. देशाच्या विकासाचं इंजिन म्हणून आपला महाराष्ट्र अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतोय आणि नुकतंच दावोस येथे जी काही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम झाला त्या ठिकाणी महाराष्ट्राने 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक त्याचे करार संपन्न केले आणि महाराष्ट्र थांबणार नाही, तो पुढेच जात राहील अशा पद्धतीनं महाराष्ट्राची वाटचाल अधोरेखित केली. महाराष्ट्रामधला आमचा शेतकरी सुखावला पाहिजे या दृष्टीनं देखील महाराष्ट्र सरकारने सातत्याने भूमिका घेतली. पुढच्या टप्प्यामध्ये दुष्काळमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल करत नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पाणी पोचवून शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा आपल्या शासनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यांमध्ये ध्वजवंदनाचा मान मिळाला.
पुण्याच्या शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानामध्ये अजित पवारांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी पथसंचलन करत पोलीस आणि अन्य सुरक्षा दलांनी शिस्तीचे दर्शनही घडवलं. तर एकनाथ शिंदेंनी आपला बालेकिल्ला म्हणजेच ठाण्यामध्ये ध्वजारोहण केलं आणि त्यानंतर केलेल्या भाषणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टोला लगावण्याची संधी सोडली नाही. आमचा जन्म तोंडात सोन्याचा चमचा घेऊन झालेला नाही, पण आम्हाला सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेच्या आयुष्यात मात्र सोन्यासारखे दिवस आणायचे आहे. उपमुख्यमंत्री म्हणून मी संपूर्ण राज्यात असलो तरी ठाणे ही माझी कर्मभूमी आहे. इथल्या मातीशी माणसांशी माझं रक्ताचं नातं आहे. दाओस येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले उद्योग मंत्री उदय सामंतजी यांनी जवळपास तब्बल 30 लाख कोटीच्या गुंतवणुकीचे MOU साईन केलेले आहे. 40 लाख रोजगार त्यातून निर्माण होणार आहे. लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही.